अलख निरंजन आदेश. नमस्कार भाविकांनो. अनेकदा आपल्या आयुष्यात सर्व काही नीट चाललेलं असताना अचानक प्रगती थांबते. हुशार असूनही निर्णय घेता येत नाहीत, डोकं सुन्न पडतं किंवा विनाकारण भीती वाटते. यालाच आपण बुद्धिबंधन किंवा बाहेरची बाधा म्हणतो. जेव्हा एखादी वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या बुद्धीवर ताबा मिळवते, तेव्हा माणसाला सुचायचं बंद होतं. पण घाबरू नका, कारण जिथे नवनाथांचे सामर्थ्य आहे तिथे संकटाचे काय काम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ महाराजांनी सांगितलेले असे काही सिद्ध उपाय पाहणार आहोत, जे तुमच्या बुद्धीवरील सर्व बंधने तोडून तुम्हाला नकारात्मकतेतून बाहेर काढतील. भाग 2. बुद्धिबंधन म्हणजे काय? लक्षणे. उपाय पाहण्यापूर्वी ही लक्षणे तुमच्यात आहेत का ते तपासा. 1. महत्त्वाच्या वेळी डोकं सुन्न पडणे किंवा विचार न सुचणे. 2. अभ्यासात किंवा कामात अचानक लक्ष न लागणे. 3. विनाकारण चिडचिड होणे किंवा नैराश्य येणे. 4. स्वप्नात भीतीदायक दृश्य दिसणे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची बुद्धी कोणीतरी बांधली आहे, तर खालील उपाय अत्यंत प्रभावी ठरतील. भाग 3. मुख्य उपाय. नवनाथ शाबरी मंत्र. नवनाथ भक्तिसार पोथीमध्ये आणि शाबरी विद्येमध्ये अनेक उपाय आहेत. त्यातील सर्वात प्रभावी उपाय म्हणजे नवनाथ कवच किंवा विशिष्ट शाबरी मंत्राचा जप. उपाय 1. धुनीचे तीर्थ आणि विभूती. कोणत्याही गुरुवारी किंवा पौर्णिमेला नवनाथांच्या फोटोसमोर बसून नवनाथ भक्तिसारामधील 5व्या किंवा 28व्या अध्यायाचे वाचन करावे. वाचन करताना समोर एका तांब्यामध्ये पाणी ठेवावे. वाचन पूर्ण झाल्यावर त्या पाण्यावर 7 वेळा फुंकर मारावी. हे सिद्ध तीर्थ पिण्याने बुद्धीवरील जडत्व दूर होते. उपाय 2. प्रभावी मंत्रजप. बुद्धी उघडण्यासाठी आणि नकारात्मकता काढण्यासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी खालील मंत्राचा 108 वेळा जप करावा. ओम नमो आदेश गुरुजी को आदेश. अलख निरंजन नवनाथ सिद्धो को नमन. मेरी बुद्धि का बंधन खोल, दुष्ट शक्ति को दूर रोल. चले मंत्र फुरे वाचा, देखूं नवनाथ तेरे इल्म का तमाशा. भाग 4. साधना आणि नियम. कोणतीही सेवा फळाला येण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वेळ. हा जप शक्यतो सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवे लागणीना करावा. शुद्धता. सात्विक आहार घ्यावा. ज्या काळात तुम्ही ही सेवा करताय त्या काळात मांसाहार आणि व्यसनांपासून दूर राहावे. साहित्य. समोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि उदबत्ती पेटवावी. शक्य असल्यास नवनाथांची धुनी म्हणजे विभूती कपाळाला लावावी. भाग 5. अनुभवाचे बोल. भाविकांनो, नवनाथांची शक्ती अफाट आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने अलख निरंजन म्हणता, तेव्हा ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी तुमच्या बुद्धीचे रक्षण करतात. हा उपाय सलग 21 दिवस करून पहा. तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवेल. तुमची एकाग्रता वाढेल आणि वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला असेल तर कमेंटमध्ये अलख निरंजन लिहायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवनाथ महाराज की जय.